गेल्या 3 दिवसापासून मराठवाडा आणि विदर्भात पावसाने हाहाकार उडवला आहे। नांदेड जिल्ह्यातही तीच परिस्थिती आहे। मी आता नांदेडच्या आसना नदीच्या पुलावर आहे। आपण जर बघितलं तर कालपासून जे आहे ते पावसाने विश्रांती घेतली होती, मात्र आज सकाळपासून पुन्हा जे आहे ते पावसाने जोर धरलाय। त्यामुळे जे आहे ते ओसरणारा पूर आता पुन्हा धोकादायक परिस्थितीत जाण्याची शक्यता आहे। नांदेड जिल्ह्यात जे आहे ते गेल्या 3 दिवसापासून जवळपास 2 लाख हेक्टरपेक्षा अधिक पिकाचं नुकसान झालं आहे। अनेक घरांची पडझड झाली। 25 ते 30 जनावरे जे आहे ते वाहून गेलेत। एनडीआरएफच्या पथकाने जे आहे ते 25 लोकांची सुखरूप सुटका केली। एकीकडे हे परिस्थिती असताना आता पावसाने जे आहे ते पुन्हा जोर धरल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील परिस्थिती बिघडण्याची शक्यता आहे। एकंदरीत जे आहे ते जिल्हा प्रशासन या सर्व पूरस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि सर्व नागरिकांना जे आहे ते वेळोवेळी काळजी घेण्याचे आवाहन करते। मात्र जे आहे ते पावसाचा जोर वाढला तर अजून नांदेड जिल्ह्यातील परिस्थिती बिकट होण्याची शक्यता आहे। एकंदरीत बघितलं तर गेल्या काही दिवसापासून पाऊस नव्हता आणि गेल्या 3 दिवसापासून पाऊस सुरू झाला, मात्र यामुळे जे आहे ते मोठं नुकसान शेतकऱ्याचं असेल सगळ्यांचंच होत आहे आणि नांदेड शहरातील जनजीवन विस्कळीत झालं आहे। नांदेड शहरातील सकल भागांमध्ये अनेक ठिकाणी पाणी शिरलं आहे आणि आता पुन्हा पावसाने जोर दिल्यामुळे, पावसाचा जोर वाढल्यामुळे नागरिकांच्या चिंतेत अधिक भर पडली आहे। कॅमेरा पर्सन गणेश मोरेसह मी ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।